आणि गाईज माझ्या मागं आहे वीर खूप मोठं. मी ऐकलं होतं की हे कंकाळेश्वरमध्ये जातं आहे, एक परळी वैजनाथला जातं आहे आणि एक काय माहिती इकडून कोण कोण येतं आहे. पण अर्धा किलोमीटरची लाईन असून ही धाबेच आहेत. वेल हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. आणि बाईक बघू शकता तुम्ही रेडी. आणि आता जायचं आहे खजाना विहीरला. खूप दिवस झालं मी व्लॉग्स नाही बनवले, पण आता डेडिकेटेड व्लॉगिंगवरच फोकस करायचं आहे. तर मग चला सुरुवात करूत आता व्लॉगिंगला. बाईक वॉश नाही केली मी, काय नाही. आता इथं आपला एक कॅमेरा लागेल, म्हणजे ऑब्व्हियसली मोबाईलच लागेल दुसरा, तर ते सेटअप करून घेऊत. हा रस्ता आहे, हे पुढं जाऊन NH52ला जाईन आणि मला त्याच साईडला जायचं आहे. आणि आता इथून फक्त बेअरली 2 किलोमीटर्स लांब जायचं असेल आणि मग येईलच आपलं, म्हणजे जास्त लांब पण नाही. भाई 70वर क्रूज करायला मजा येते, 70-80 पुढंच कॉन्फिडन्स येतो ते. अरे यार, काहीतरी प्रॉब्लेम आहे फ्रंट शॉपमध्ये. मी खूप दिवस झाला लांब गेलो पण नाही गाडीवर, म्हणून मला ते वाटायला लागले की प्रॉब्लेम आहे. हे सगळे धाब्याची लाईन आहे. इकडं एक एक शेजारी धाबा आहे, नुसते धाबे तिकडं. तुला क्रेटावाल्यांना मध्ये जायचं आहे. अर्धा किलोमीटरची लाईन असून ही धाबेच आहेत. मला वाटतं हा लास्ट धाबा असेल इथला. अरे यार, इतकं काम सुरू आहे, मला माहीत नव्हतं इथलं. मी खूप दिवस झाले इकडं आलेलो. इथं फ्लायओव्हर बनायला, आय थिंक चांगली गोष्ट आहे फ्लायओव्हर बनायला. इथं खूप ॲक्सिडेंट होत होते, आता ते तरी कमीत कमी नाही व्हायचे. इकडं जायचं आहे फक्त. हे पुढं तिथपर्यंतच असायला पाहिजे, कारण की जर लांब असलं तर मग मला पुन्हा पलीकडल्या साईडला जायला प्रॉब्लेम होईल. बघूत कुठपर्यंत रे हे. गाईज आता इथूनच पलीकडल्या साईडला जायला लागेल, कारण की देर इज नो अनदर ऑप्शन. यांनी तर BRF वाल्यांनी अगोदरच फ्लायओव्हर बनवायला पाहिजे होता. एक तर त्यांनी लेट केलं ह्याच्यासाठी, ती एक चुकीची गोष्ट आहे. कारण की जेव्हा ते कन्स्ट्रक्शन करत होते तेव्हाच बनायला पाहिजे होता. आता ह्या साईडनी त्या झाडापाशी, मोठ्याल्या झाडांपाशी जायचं आणि तिथून मध्ये जायचं. जवळच आहे, जास्त लांब नाही. आपण इंडिकेटर चालू करून ठेवू, म्हणजे काही प्रॉब्लेम होणार नाही. हे रिक्षावाल्या किती मधून जाईन आहे. तर हे आहे गेट. ह्या गेटमधून मध्ये जायला लागतं आहे गाईज. नाव दिस इज द पाणी आहे अजून ह्याच्यामध्ये. ह्या रस्त्याने तुम्ही सरळ आल्यावरती गाईज डायरेक्ट तिथं विहीर येईन आणि विहिरीत उतरायसाठी या अशा पायऱ्या आहेत. आणि पायऱ्याने डायरेक्ट आपण खाली उतरू शकतो. तर जाऊ तर आम्ही खाली. आता दिवस मावळत आला आहे म्हणून वातावरण पण चांगलं झालं आहे आणि काय भारी झालं सनसेट मागं माझ्या. आणि इथं पण माइंडसेट कचरा केलेलाच आहे. आता मी पायऱ्यातून खाली चाललो आहे. मोठ्याल्या पायऱ्या आहेत. आणि गाईज माझ्या मागं आहे वीर.
खूप मोठं डायमीटर आहे हिचं. आणि आता आता तर कोणीच नाही इथं. पावसाळ्यात तरी खूप जण असतात. आणि ह्यातलं पाणी थोडंच कमी झालं आहे, 2-2.5 फूटच कमी झालं असं. इथं बसायला पण आहे, तुम्ही बसू पण शकता इथं आल्यावर. ह्याच्यामध्ये मासे आहेत भाई. हे कॅमेरा जज करतो का नाही काय माहिती त्यांना, पण ह्यामध्ये मासे आहेत मोठाले छोटाले. आणि अशी काय विहीर आहे ही पूर्ण. तिकडून पायऱ्यात आणि इकडल्या साईडला एक हे काम देतं भुयार, पुन्हा ह्या साईडला एक, आणि जस्ट माझ्या खाली पण एक असू शकतो. इथं देवाचं आहे. हां हे एक आहे, म्हणजे 3 आहे तिथं. 3 जागेवरून पाणी येत असेल. पाणी तर विहिरीला सततच असतं. ही वरची हाईट कमीत कमी 20 फूट असेल ही वरची हाईट सगळी. आणि पुन्हा खाली विहीर ही खोल जास्त नाही, 10 फूट असेल खोल, नाही तर 10, 7, 8, 10. मी ह्यामध्ये 1-2दा पोहलेलो आहे, पण इतकं काय नाही हे. आणि चांगली हे पोहायला त्याला. गाईज तुम्हाला आता मी मासे दाखवतो ह्यामधले. हे बारकाले सगळे मासे आहेत. पाणी थोडं गढूळ असल्यामुळे दिसत नाहीत, पण आहेत. पाणी जरा खराब झालेले. मी एक काम करतो, आपण हात टाकून बघत पाण्यामध्ये मासे येतात का. तर इथं असेल मोबाईल, आणि तो एक मासा आहे, आणि तिकडे जास्त आहेत. माझ्या हातापाशी येई नाहीत ती. मी ऐकलं होतं की हे कंकाळेश्वरमध्ये जातं आहे, एक परळी वैजनाथला जातं आहे, आणि एक काय माहिती इकडून कोण येतं आहे. पण तसं बी असू शकतं, नाही तर नसं पण शकतं, की त्यावर डिपेंड आहे. पण एक आहे चाललं. गाईज आता विहिरीचं ऑलराऊंड झालं आहे सगळं म्हणायचं मागचं. आता जात डायरेक्ट वर वापस. चला मग. एकदम मध्ये मी वर आलो, आणि इथं मी मागं गाडी पार्क केलेली. मी तुम्हाला वरून विहीर दाखवतो. वरून अशी इतकी लांब आहे, वरून जास्त डायमीटर आहे हिचं, म्हणजे जास्त रेडियस, सॉरी मी पण जास्त रेडियस आहे वरून. आणि वरून खालचं असं काय दिसतंय वाईड अँगलमध्ये पण. आणि तिकडं सनसेट व्हायला लागला आहे, पण ते आपल्या झाडाने व्ह्यू ब्लॉक केलेत. रस्ता इथून पण दिसतोय, हायवे NH-52. झालं आहे आता विहीर एक्सप्लोअर झाली पूर्ण, काही इतकं नाही जास्त त्यामध्ये. आणि आता जाऊ घराकडे. आणि आता पुन्हा आपण जाऊत रस्त्याकडं. आणि मला जायचं आता टायपिंगला. खूप वेळ झाला यार, मी काल तर टायपिंग पण मिक्स केली त्या सर्वेच्या नादात. आज जायचं आहे टायपिंगला. मला तर वाटतं नुसतं नाईट राईड असावं. नाईट राईडमध्ये एक अलगच लेवलचं सॅटिस्फॅक्शन भेटायला लागले, चांगलं वाटायला लागले. अजून तर दिवस पण नाही मावळला, म्हणजे जसं उन्हाळा सुरू होतं का तसं दिवस मोठा होत जातो आहे. मला आय एम नॉट शुअर, पण 21 डिसेंबर का काहीतरी असाच एक दिवस आहे, तो सगळ्यात लहान दिवस असतो आहे. आणि आपली फॉग लाईट ऑन करूत. हां, आणि जूनमध्ये 21 जून का काहीतरी असंच, ते पण ते सगळ्यात मोठा दिवस असतो आहे. तर उन्हाळ्यात युज्युअली दिवस मोठालेच असतात. एक डायव्हर्जन तर आहे आता सध्या बीडमध्ये. तुमचं स्वागत आहे. अपन बाइक का फ़ायदा उठाते हुए, लेकिन यहाँ पे नहीं फ़ायदा उठा सकते, क्योंकि अंकल जी पीछे लिए तो बहुत घोटाला हो जाएगा. बाईक असल्यावर ट्रॅफिकमध्ये फसायचे खूप कमी चान्स आहेत. बीड सिटीमध्ये तुमचं स्वागत आहे. अजून थोड्या वेळाने सिटीच लागेल समजा. आता इथं पहिली बार हे पण लागायला लागले, म्हणजे इकडं दुकाने बनायला लागलेत. आणि ही जागा आहे का, ही जागा ही पूर्ण डीमार्टची जागा आहे. म्हणजे तिथं डीमार्ट येणार आहे काही वर्षातच. त्यांनी
रिझर्व करून ठेवली तर डीमार्ट आल्यावर तर चांगलंच आहे. आमच्या घरापाशी यायला लागलं आहे म्हणजे एक अजून चांगली गोष्ट आहे. आणि इकडं YCIP कॉलेज, यशवंतराव पॉलिटेक्निक. मला आता अंड्याची ऑर्डर पण जास्त येण्यात आणि त्यातले त्यात पुन्हा पिल्ले मारायला लागलेत. डाऊनफॉल सुरू आहे, डाऊनफॉल तगडावाला डाऊनफॉल सुरू आहे.